नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला भिजत घातलेले हिरवे मूगपासून उसळ बनवून दाखवणार आहे. तर ही हिरव्या मुगाची उसळ आपल्याला वेट लॉस करण्यासाठी खूप मदत करते आणि फायदेशीर आहे. तर भिजत घातलेल्या मुगामध्ये भरपूर प्रोटीन असते. तर आपल्या शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते. तर आपण हे जेवणामध्ये खाल्ल्याने आपल्या शरीराला प्रोटीन मिळते. तर आपण नाश्त्यामध्ये तर भिजत घातलेले मुगाची उसळ खाल्ली पाहिजे. तर बघूया तर ही कशी करायची आहे आणि पद्धत कशी आहे. लवकर होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी मूग घेतलेले आहे. तर हे मूग सगळ्यांकडेच अवेलेबल असतात. तर हे मूग आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. तर इथे मी 1 दिवस आणि 1 रात्रभर हे पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता सकाळी मस्त असे आपल्या इथे मूग असे छान असे भिजलेले आहेत, फुललेले आहे, मस्त लगे झालेले आहे. तर बघा, तर अशा पद्धती मूग हे भिजत घातल्यामुळे पचायला खूप हलकी असतात. तर यामधील मी पाणी काढून घेतलेलं आहे. तर आता आपण मुगाची उसळ करणार आहोत. त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान तापलं, त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालून घेतलं. जिरं छान तडतडलं की आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे. थोडेसे शेंगदाणे घालायचे आहे आणि शेंगदाणे हे छान असे मस्त फुटू द्यायचे तेलामध्ये. शेंगदाणे छान असे तडतड फुटायला आले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या 3 ते 4 लसूण घेतलेल्या पाकळ्या आहेत, त्या कापून घेतल्या मस्त. त्या दाताखाली आला की लसूण छान लागतो म्हणून मी यामध्ये कापून टाकलेला आहे. आणि आता मी ते बारीक चिरलेला 1 कांदा घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला हलकासा फ्राय करायचा आहे. थोडंसं असं कच्चा पण गेलं की त्यामध्ये आपल्याला एक असा बारीक चिरलेला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. आणि हिरवी मिरचीचे तुकडे आपल्याला छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे मस्त असे. तर आपल्याला हिरवी मिरची तळत आली की लगेच आपल्याला 1 वाटी टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे. थोडासा असा जाडात चिरून घ्यायचा आहे, जास्त बारीक नाही करायचा आहे आपल्याला. तर ते उसळमध्ये टोमॅटो थोडा जाड ठेवला तर मस्त लागतो. तर टोमॅटो असा परतत आला की त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहे. कढीपत्ता हा भरपूर सारा घालायचा आहे, म्हणजे सुगंधही छान येतो आणि आपली जे मुगाची उसळ आहे तर ती सुद्धा छान लागते. तर आता आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे. तर आता आपण यामध्ये हळद पावडर घालणार आहोत. अर्धा चम्मच हळद पावडर घातलेला आहे. तर थोडंसं लाल तिखट घालायचे आहे. आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि आता गरम मसाला घेतलेला आहे मी 1 चम्मचभर. धना पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच. तर आता आपल्याला हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहे तेलामध्ये. हे मसाले घातल्यामुळे आपल्या उसळला छान अशी टेस्ट येते, मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तर आता आपण यामध्ये मसाले तळले की मग आपल्याला हे भिजत घातलेले जे मूग आहेत तर हे मूग यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्या शरीराला प्रोटीनची भरपूर आवश्यकता असते. जे नॉनव्हेज खात नाही तर त्यांच्यासाठी हे मूग आपल्याला खूप चांगले आहे, भिजत घातलेले मूग. आणि आपले अंड्यामधून जे प्रोटीन मिळतं तर ते गरम असते, पण मूग हे सर्वांसाठी चांगले आहे. तर ह्याच्यामध्ये गरम वगैरे काही नसतं, पचायला खूप हलकं असतं आणि खूप मस्त असते. तर नाश्त्यासाठी आपण ही मुगाची उसळ आठवड्यातून किमान 1 वेळेस तरी खाल्ली पाहिजे. आपल्याला आता या मुगामध्ये मूग शिजल एवढंच पाणी घालायचं आहे. बघा, मी कढईमध्ये फक्त मूग भिजल एवढंच पाणी टाकलेलं आहे. जेवढे आपले मूग भिजतील इतकं पाणी टाकायचं अंदाजे, म्हणजे ते व्यवस्थित होतं आणि छान आपले मूग शिजतात. झाकण झाकायचं आणि बघू शकता खूप मस्त असं 5 मिनिटाच्या नंतर मीडियम फ्लेवर छान अशी आपली मुगाची उसळ इथे तयार आहे, तुम्ही बघू शकता. तर त्यावर तुम्ही बारीक चिरलेला कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा, त्यासोबतच लिंबू कापून घेतलेला आहे. तर हे तुम्ही हाय प्रोटीनवाला नाश्ता ब्रेकफास्टसाठी बनवू शकता आणि झटपट होते, काहीही मेहनत न लागता आणि काहीही कुठलेही आपल्याला वेगळे मसाले वगैरे वापरायची गरज नाही. जे आपल्या रोजच्या मसाले आपण वापरतो त्याच याच्यामध्ये झालेले आहे. तुम्ही बघू शकता खूपच छान झालेली आहे, मस्त झालेली आहे, भरपूर हाय प्रोटीन आहे. तुम्हाला माझा मुगाचा हा भिजत घातलेला व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा, म्हणजे काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि सर्व रेसिपी माझ्या ह्या तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्ही माझा रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।